आज या ठिकाणी वरळी परिसरामध्ये महिलांचं तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंचं काही वेळा म्हटलं होतं की धुरणसाठी त्यांनी प्रयत्न केला अजून पूर्णत्वात जो आहे तो मंदिर बालाजीचं मंदिर नाहीये त्याच्यामुळे एकूणच मंदिरावरून क्रेडिट घेण्याचं काम करत आम्हाला कुठले क्रेडिट घ्यायचं नाहीये देवाच्या बाबतीत ज्यांना घ्यायचं त्यांना लखलाव एकूण जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेवरून सध्या ना रस्सीकेस होताना बघायला मिळते. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना लागू केलेली आहे, दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे महाविकास आघाडी सरकार आल्यावर ही रक्कम दुप्पट करू. मला तेच कळत नाही. म्हणजे मी परवा काहीतरी मला वाटतं संजय राऊत म्हणाले की 3,000 रुपये आम्ही क्रेडिट करू. एकदा तुम्ही म्हणताय की तिजोरी रिकामी आहे, मग 1,500 रुपये हे कुठनं देणार असा प्रश्न विचारला आणि एकदा तुम्ही म्हणता की आम्ही 3,000 क्रेडिट करू. नेमकं काय करायचंय? तुम्हाला योजना आवडली आहे, तुम्हाला योजना नाही आवडली? मला असं वाटतं याच्यामध्ये त्यांच्या मनात कन्फ्युजन आहे की आपण काय प्रतिक्रिया द्यायची. त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे. तो महाविकास आघाडीमध्ये आपण गेले दिवस काही दिवस बघतोय, त्याच गोंधळाची ही पुनरावृत्ती दिसते. आदित्य ठाकरेंचं असं म्हणणं आहे की कोस्टल रोड प्रकल्प जो आहे तो सुरू झाल्यानंतर आम्ही होर्डिंग लावू देणार नाही, आमचं सरकार आल्यानंतर होर्डिंग मुक्त मुंबई आम्ही करू आणि नवीन पॉलिसी आणू. आतापर्यंत 15 वर्ष तुमच्याकडे महापालिका होती, तेव्हा तुम्ही झक मारली त्यावेळेला ही होर्डिंग तुम्हीच दिली ना. आज कुठलं होर्डिंगचं पुळका आलाय? आतापर्यंत होर्डिंगच्या परमिशन कोणी दिल्या? महापालिकेने दिल्या सगळ्या परमिशन दिल्या ना. मग तेव्हा 15 वर्षात का ना पॉलिसी बनली होर्डिंगची? त्यामुळे हे सगळं निवडणुकीच्या पुरतं आदित्य ठाकरेंचं चाललेलं आहे, याच्यामध्ये काय अर्थ नाहीये. आतापर्यंत किती होर्डिंगला इलिगल होर्डिंग होते आणि महानगरपालिका तुमच्या हातात होती, किती होर्डिंगवर कारवाई केली याचं उत्तर पहिले देतं, मग बाकीची बोलणं त्यांनी बोलावं. सकाळी सायन रुग्णालयामध्ये घटना घडलेली आहे, जी महिला डॉक्टर आहे तिच्यावरती रुग्णालय आणि नातेवाईकांनी हल्ला केलेला आहे. मला वाटतं डॉक्टरांच्या सुरक्षा ही खूप महत्वाची आहे, कारण शेवट आपल्याला सगळ्यांना जीवदान देणारे ते आहेत, आपल्या अडीअडचणीला येणारे ते आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी ही सगळ्याच हॉस्पिटलने घेतली पाहिजे. दहीहंडी जवळ आलेली आहे. काल आदित्य ठाकरेंनी दहीहंडी सरावाला भेट दिली आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की यंदा वरळी विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार, तुम्ही देखील मतदारांच्या आणि वरळीतल्या नागरिकांच्या समस्या सोडवताय. काल दहीहंडी सरावा शिबिरला सगळेच जातात, मीही काल गेलो होतो. तर काही नवीन नाहीये. आज अजित पवार यांच्या यात्रेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळजी दाखवली, कसं पद्धत महायुतीमध्ये अलबेल नाहीये? मला वाटतं तेच उत्तर देतील त्याची. मी कुठे उत्तर देऊ? महाविकास आघाडीत तर मी नाहीये, महायुतीत पण मी नाहीये, त्यामुळे त्यांची उत्तर ते देतील. आम्ही आमचा अजेंडा घेऊन पुढे जाणार आहोत. आमचा अजेंडा विकासाचा आहे, लोकांच्या समस्येचा आहे, तो आम्ही घेऊन जाणार आहोत. बाकी ज्यांना भांडायचं तुम्ही आपापसात भांडावं. अतिशय चांगला प्रचार सुरू आहे, उत्तमरित्या प्रचार चालू आहे. लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे. लोक या दोन्ही आघाड्यांना कंटाळलेली आहेत आणि लोक सन्माननीय राजसाहेबांकडे आशेचा किरण म्हणून अख्खा महाराष्ट्र बघतो. संभाजी भिडे म्हणतात की मराठा आरक्षणाची गरज नाहीये, त्यांना देश चालवायचा आहे. संभाजी भिडेंचं वक्तव्य खूप मोठी माणसं. संभाजी भिडे पहिला दौरा भेट घेतलेली आहे, ते उद्धव ठाकरेंवर देखील टीका करताना पाहायला मिळत आहे. कुठंतरी त्यांची नाराजी पाहायला मिळते आहे. इंडिया आघाडीला आम्ही पाठिंबा दिला, मात्र जो वाटा आहे त्या बघा मिळाला नाही. असं आहे की उद्धव ठाकरेंनी खूप लोकांना फसवलेलं आहे. त्यातलं लेटेस्ट व्हर्जन आहे कपिल पाटील. पण प्रश्न असा आहे की तिसऱ्या आघाडीची जी चर्चा होते त्यामध्ये त्यांनी काल भेट देखील घेतलेली आहे. मला कल्पना नाही, मी त्या भेटीच्या वेळा नव्हतो. राजसाहेबांचा पहिला दौरा संपला, पहिला दौरा चर्चेत राहिला होता, अनेकांनी त्याला विरोध केला होता. दुसरा दौरा जो आहे तो 20 तारखेपासून सुरू होतोय. कशा पद्धतीने म्हणजे की आता विदर्भाचा दौरा आहे. विदर्भामध्ये सगळ्या विधानसभेचा ज्या 62 मला वाटतं विधानसभा आहेत त्याचा आढावा साहेब घेतील. कोण उमेदवार आहेत, कोण इच्छुक आहेत त्याची चाचपणी करतील आणि त्या दौऱ्याच्या दरम्यान तुमच्याशी बोलतीलच.